आता बातम्या पाहूयात विस्ताराने। असुदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील दोघेही आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। ओवेसी आणि जलील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। दोन्ही नेत्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला मात्र विरोध हिंदुत्ववादी संघटनेने विरोध केलेला आहे। कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। ओवेसी आणि जलील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, मात्र या दोन्ही नेत्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध केला जातोय। हिंदुत्ववादी संघटनेनं विरोध केलेला आहे। कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, आपण पाहतोय ओवेसी आणि जलील यांचा कोल्हापूर दौरा, मात्र या दौऱ्याला आता हिंदुत्ववादी संघटनेकडून विरोध केला जातो आणि या ठिकाणी आता आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। नक्कीच नीलम, आपण पाहिलं तर सध्या मी आहे बागल चौकमध्ये आणि आत्ताच काही वेळापूर्वीच एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी आहेत ते कोल्हापुरात विमानतळावरती दाखल होऊन ते एका खासगी हॉटेलमध्ये आहेत ते गेलेले आहेत आणि सध्या त्यांच्याच या सगळ्या दौऱ्याला या ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळतोय। सध्या आपण बागल चौकामध्ये ही गर्दी पाहतो। या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत ते जमलेले आहेत आणि कुठेतरी या सगळ्या दौऱ्याला या ठिकाणी विरोध होताना आपल्याला दिसून येत आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि या संपूर्ण परिसराला पाहिलं तर आता पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते। वाहतुकीची कोंडी देखील झालेली आहे। याच बागल चौक परिसरात असुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील हे खरं तर नमाज पठण करण्यासाठी येणार असल्याची माहिती जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना कळाली आणि यानंतर खरं तर मोठ्या प्रमाणावरती हे सगळे कार्यकर्ते आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते नेमका काय विरोध आहे तुमचा दादा? कसा आहे, हा देश हा हिंदू म्हणजे मोठ्या संख्येने हिंदू असणारा देश आहे आणि इथं हा ओवेसी सतत हिंदू विरोधी बोलतोय, देव देश धर्माबद्दल बोलतोय। अशा ओवेसीला आमचा विरोध आहे। कोल्हापूरमध्ये ही कोल्हापूर नगरी हिंदुत्ववाद्यांची आहे। आज बघितलं तर नवरात्र उत्सव चालू आहे, ज्योतिबाचा जागर आहे, दुर्गा दौड आहे। अशा आज बघितलं व्यवसाय जर बघितलं तर 90% व्यवसाय हे मुस्लिम लोक आमच्या मंदिराच्या बाहेर बसतात, आमचे हिंदू लोक खरेदी करतात आणि मग तुम्हाला हा विरोधात बोलणारा का लागतोय? मुळातच मुस्लिमांनी कोल्हापूरच्या बाहेर उभं राहायला पाहिजे होतं आणि त्याला अटकाव करायला पाहिजे होतं। तुम्ही कोल्हापूर नका, अशी माझी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी जर पाहिलं तर वाहतुकीची कोंडी देखील झालेली आहे आणि याच ठिकाणी जी धन्यवाद सतेज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यावर इम्तियाज जलील काय म्हणालेत आपण पाहूयात। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचे जे काही जिल्हे आहे तिथेही भयानक परिस्थिती आहे। आज सोलापूरच्या या तिरेगावला आम्ही भेट दिलेली आहे। एका शाळेमध्ये जे लोकांना घर सगळं वाहून गेलेले आहे त्यांना इथे जागा देण्यात आलेली आहे आणि सगळं स्वयंसेवी जे संस्था आहे, इंडिव्हिज्युअल्स आहे, ते आपल्या परीने जे मदत करता येईल ते मदत करत आहे। आज आमच्या पक्षाच्याही वतीने शौकतभाई जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या वतीनेही इथे लोकांना जे काही मदत लागतील ते मदत करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।